मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 6. कम्युनिकेशन इज द की टू अ सक्सेसफुल रिलेशनशिप. मम्माने सकाळी 6ला जियाला हाक देण्याचा अवकाश की आर्याच टुणकन उठून बसली. मम्मा, डॅड जिममध्ये आहेत. पांघरुणाची घडी करणाऱ्या मम्माकडे आळस झटकूनच पाहिलं. नाही ग, काल उशिरा आले ना, झोपलेत. जा उठवा तुम्हीच, त्यांनाही आवरायचं आहे ना. हलकसं हसतच दोघींना सुचवलं. चल जिया. लाडक्या बहिणीच्या आधी बेडवरून उडी मारतच बाहेर पळाली आर्या. डॅड ओरडतच जिया आर्या त्याच्या बेडरूममध्ये शिरल्या. नुकताच उठून बसलेला तो मोबाईल दूर ठेवतच हात फैलावले प्रिन्सेसना कुशीत घेण्यास. दोघीही प्रेमाने बिलगल्या डॅडला. गालावर ओठ टेकवत गुड मॉर्निंग केलं. डॅड, तुम्ही लेट आलात ना काल? तुम्ही जेवलात का रात्री? मी मम्माला सांगितलं होतं डॅडची फेवरेट चिकन करी आहे. मी छोट्याशा डब्यात काढून पण ठेवायला सांगितलं होतं. तिने दिली ना तुम्हाला? प्रेमाने चौकशी. मम्माला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो झाल्या की नाही? आयू, माझं डिनर फ्लाईटमध्ये झालं ना. आय वॉज नॉट हंग्री बेटा. मी आज रात्री थोडीशी खातो, ओके ना? तिच्या केसातून हात फिरवतच समजावलं. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ सकाळचे संध्याकाळी खाणे इतपतच मान्य असलेला तो लेकीच्या आग्रहासाठी कालची चिकन करी थोडीशी खावी. केलं मान्य. रूल्सना थोडीशी मुरड आयूच्या आनंदासाठी. तीही मान डोलवत गोड हसली. सो यू बोथ एन्जॉयड विथ मायरा. हाऊ इज शी? दोघींकडे कौतुकाने पाहिलं. येस डॅड, शी इज अ स्वीट गर्ल. नाऊ वी रिअलाइज that sometimes circumstances make people behave weirdly. She was disturbed. That's why ती आम्हाला त्रास देत होती. But now we understand her pain. We will help her. She will be happy again. डॅडला सांगताना स्वर हळवा झाला. हो डॅड, मी आणि जियाने डिसाईड केलं. बी माय बडी प्रोग्राममध्ये आम्ही आता अशा स्टुडंट्सची फ्रेंडशिप करणार जे असे डिस्टर्ब्ड आहेत. मायराशी बोलून आम्हाला समजलं की ज्या गोष्टी ती मुलं मम्मा डॅडशी बोलत नाहीत त्या फ्रेंड्सजवळ मोकळेपणी बोलतात. सो ॲटलिस्ट अशा मुलांचं बोलणं फ्रेंड्स म्हणून आम्ही ऐकून घेऊ. इफ पॉसिबल त्यांच्या प्रॉब्लेमवर काही सोल्युशन निघेल. आर्या ठामपणे बोलत होती. दॅट्स अ रिअली गुड इनिशिएटिव्ह. फर्स्ट यू शुड डिस्कस द आयडिया विथ युअर क्लास टीचर. ग्रेड कोऑर्डिनेटर्स, टीचर्स अँड स्टुडंट्स दोनों मिलकर ये पॉसिबल है. डॅडने कौतुक करतच सुचवलं. हो डॅड, आज मी आणि आर्या बोलणार आहे. ओके देन, इट्स डिसाइडेड. यू विल स्टार्ट दिस इनिशिएटिव्ह अँड माझी और मम्माची काही हेल्प हवी असेल तर लेट अस नो. आम्ही दोघे प्रिन्सिपल मॅमना भेटून बोलू शकतो. बट वी मस्ट डू धिस. दोघींच्या पाठीवर अभिमानाने थोपटत प्रोत्साहन दिले. डॅड, आधी आम्ही बोलतो टीचरसोबत. इफ वी नीड हेल्प आम्ही सांगतो. जियाने हसतच सांगितलं. ओके, चलो गेट रेडी, स्कूल चलते हैं. डॅडच्या सांगण्यावर दोघीही पळाल्या रूम बाहेर. मी पहिले आंघोळ करणार असे एकमेकींना म्हणत लुटूपुटूचं भांडण सकाळी सकाळी. ती उभी होती दारात, डॅडनी डॉटरच्या गप्पा ऐकत. देखा मम्मा, हमारी प्रिन्सेस अब कुछ नया प्लॅन कर रही है. बेडकडे चालत येणाऱ्या तिच्याशी आनंदात गप्पा. हो, दोघींच्या इवल्याशा डोक्यातून नवनवीन कल्पना निर्माण होत असतात. काल रात्री मलाही सांगितलं दोघींनी. त्याच्यासमोर बेडवर बसली. बट इट्स गुड ना. ऐसे स्पेसिफिकली तो हम दोनों ने कभी उन्हें नहीं बोला कि गो एंड हेल्प अदर्स. पर खुद से ही सब कुछ सोचना, प्लान करना, इट्स इनक्रेडिबल. हो, खरं आहे. मित्रमैत्रिणींची काळजी घेणे, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून त्यावर साधी सोपी सोल्युशन्स शोधणे, तेही वयाच्या 11व्या वर्षी. कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुळात आजकालच्या या अतिव्यस्त जीवनशैलीत दुसऱ्या कोणाचा तरी प्रॉब्लेम ऐकून घेण्यासाठी वेळ काढणे हेच लोकांसाठी कठीण झाले आहे. आणि ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे असं मला म्हणायचं आहे. हिअर आणि लिसन या दोनही कृतीत खूप मोठा फरक आहे.
बरेचदा आपण फक्त कानावर शब्द पडत आहेत म्हणून ऐकतो. त्या बोलण्यापाठच्या भावना जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, समोरच्याच्या दुःखाची जाणीव होत नाही, तर ते ऐकणे व्यर्थच म्हणावे लागेल. एक खोल श्वास घेतच तिने हळहळ व्यक्त केली. येस, मोस्ट ऑफ द टाइम लोग ध्यान से सुनते ही नहीं है, या फिर रिएक्ट करने के लिए या एडवाइस देने के लिए सुनते हैं. हसला स्वतःशीच. हो, ही कंप्लेंट तर अनेक स्त्रियांची असेलच की. आमचे नवरे एकतर काही ऐकत नाहीत, आणि जर मी कधी काही प्रॉब्लेम शेअर करतच असेन तर लगेच प्रॉब्लेमचे सोल्युशन देण्याची घाई. अरे आधी नीट ऐकून तर घ्या. कपाळाला हात लावतच तक्रार. ओह रियली? तो आपको कहना है मैं आपकी बातें ठीक से सुनता नहीं? गंभीरपणे विचारलं, नजर रोखलेली. मेघा, आप भी टिपिकल वाइफ जैसे कंप्लेंट मोड में चली जाती हो. बघा, तुम्हीही सडनली रिॲक्ट झालात. मी इन जनरल मत मांडत आहे, स्पेसिफिकली तुमच्याबद्दल नाही बोलले. तिनेही मानेला झटका दिला. राजीव, सर्वांपेक्षा निराळे म्हणताना टिपिकल पुरुषांच्या काही ठराविक सवयी हळूच डोकं वर काढतातच. हाँ, आई डू अंडरस्टैंड कि मैन लाइक टू सॉल्व प्रॉब्लम्स. आप फीमेल्स जैसे सिर्फ प्रॉब्लम को गोल गोल घुमाकर बात करना हम नहीं कर सकते. वाई टू वेस्ट टाइम? लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन सोल्यूशंस. मैन आर प्रॅक्टिकल. खांदे उडवले हलकेसे. ओ, असं का? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की स्त्रिया सोल्युशन शोधण्यात अक्षम आहेत? त्या त्यांच्या प्रॉब्लेम्सवर मार्ग शोधू शकतात. स्त्रिया भावनिक असतात. त्यांना फक्त स्वतःचा प्रॉब्लेम तुमच्याशी शेअर करायचा असतो, बोलून मोकळं व्हायचं असतं, तर कधी मनात साचलेलं दुःख रितं करायचं असतं. वुमेन आर इमोशनल. तिनेही टेचात स्वतःचा मुद्दा मांडला. बट देन ऐसे प्रॉब्लम कभी सॉल्व ही नहीं होगा. बीवी बोलेगी, पती सुनेगा, और फिर क्या? सतत प्रॉब्लेम्सवर मार्ग शोधण्याची धडपड करणाऱ्या त्याला काही हे पटत नव्हते. प्रॉब्लेम बीवी सॉल्व कर देगी, आणि जर तिच्याने सॉल्व नाही झाला तर ती स्वतःहून मदत मागेल. माझे प्रॉब्लेम्स मला सोडवता येतात, हे मत असणाऱ्या तिलाही स्पष्ट बोलणे गरजेचे. ओह, मैं सब कर सकती हूँ, सुपर वुमन. भुवया उडवल्या त्याने. का? मला प्रॉब्लेम सॉल्व करता येतात हा ॲटिट्यूड काय फक्त तुम्हा पुरुषांकडेच असायला हवा का? तिनेही एक भुवई उडवत टेचात विचारलं. बट मेघा, हस्बैंड वाइफ है तो फैमिली प्रॉब्लम्स साथ में मिलकर सॉल्व करेंगे ना. येस राजीव, मीही तेच म्हणते आहे, दोघांनी मिळून. आणि त्यात स्त्रियांच्या मतांनाही योग्य मान असायला हवा. दरवेळी मी प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, मी म्हणेन तेच योग्य, असे सतत बायकांना सांगणे हे पुरुषांनी कमी करावे. ओके फाइन, फिर बीवी को भी इनिशिएटिव लेना होगा ना. मोस्ट ऑफ द केसेस में वाइफ अज्यूम करती है कि प्रॉब्लम सॉल्व करना सिर्फ पति का काम है, बट कभी कभी हस्बैंड को भी बीवी की हेल्प की जरूरत होती है. असतेच, पुरुषांनाही मदतीची गरज असते. मग नवऱ्याने स्पष्टपणे बायकोला बोलून तर दाखवायला हवे ना. पण तसं होत नाही. तिथे तुमचा मेल इगो आडवा येतो. ओ, ईगो सिर्फ हस्बैंड्स को ही होता है, फीमेल्स को ईगो नहीं होता. बोलिए मेघा. डोळ्यात आर पार पाहतच प्रश्न. हां, म्हणजे असतो थोडासा, पण तो स्वाभिमान असतो. स्त्रियांनी स्वाभिमानी असू नये का? तिनेही नजरेला नजर भिडवली. ये अच्छा है, हस्बैंड का सेल्फ रिस्पेक्ट ईगो होता है और वाइफ का स्वाभिमान. ये तो गलत है. हात हवेत झाडले. गलत काय आहे? जे काही आसपास घडत आहे, पाहते आहे, तेच सांगते. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त इगोइस्टिक असतातच. माझं तेच खरं करणारे. ठणकावून सांगितलं. मेघा, वाई आर यू आर्ग्यूइंग? हम दोनों तो ऑलमोस्ट हर एक चीज़ एक दूसरे से डिस्कस करते हैं ना. बिफोर एवरी इम्पॉर्टंट डिसीजन हम इन डिटेल बात करते हैं. गोंधळून त्याने विचारलंच शेवटी. सकाळी 6 वाजता इन जनरल पुरुष, स्त्री आणि त्यांचे अझम्पशन्स, मिसकम्युनिकेशन्स आणि प्रॉब्लेम्स यावर चर्चा का? त्यालाही समजेना. हो राजीव, आय नो, तुम्ही ऑफिसमधील तसेच पर्सनल डिसिजनबाबत माझ्याशी चर्चा करता, पण मीही कोणताही डिसिजन तुम्हाला सांगितल्याशिवाय घेत नाही, आणि तसंच असायला हवं, हेच मी बोलत होते. हसली कसनुसं. आपण सहजच चर्चेला सुरुवात केली आणि त्याचं रूपांतर छोट्याशा आर्ग्युमेंटमध्ये, तेही सकाळच्या घाईत. बट
आर्ग्युमेंट्स तो अच्छे है ना? मिश्किल हसत पुढे येत तिच्या मानेभोवती हातांचं कडं. हलकेच डोळे विस्फारले तिचे. पाठी वळून पाहणार तोच. डोअर इज क्लोज्ड. कपाळाला कपाळ टेकवतच डोळे मिचकावले. मेहराजी, आर्ग्युमेंट्स आपल्यासाठी अच्छे आहेत, कारण आपल्याला माहीत आहे की कुठे थांबायचं. हळूच जवळ सरकत त्याच्या पोटाला विळखा देत कुशीत निवांत बसली. हाँ, और आर्ग्युमेंट्स का असर हमारे प्यारे रिश्ते पर नहीं होता. पण सर्वजण तसे नसतात हो. आर्ग्युमेंट्स ना उगाच ताणत राहतात. त्यापेक्षा नीट समोरासमोर बसून बोला. मोकळेपणी बोलल्याने, समजून घेण्याने, चर्चा केल्याने 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. येस मेघा, दॅट्स वाय दे से कम्युनिकेशन इज द की टू अ सक्सेसफुल रिलेशनशिप. प्रेमाने तिच्या केसांवर ओठ टेकवले. हो, नात्यात मनमोकळा संवाद खूप महत्वाचा. तिनेही त्याच्या हृदयाशी चेहरा टेकवत काही क्षण डोळे मिटून घेतले. घडत होता संवाद, त्याच्या हृदयाचा तिच्या हृदयाशी. आज फिर तुम पे प्यार आया है, आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है.